आमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झाला आहे। आता आम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करताना अडचण येईल का, किंवा मग आता आम्ही ई-केवायसी कशी करणार, असा प्रश्न काही लाडक्या बहिणींनी विचारला। त्याबाबतची माहिती आपण रील मध्ये घेणार आहे, त्यामुळे रील शेअर करायला आणि याच्याच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज। लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांचा मेसेज आले की आमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हरवला आहे। आता लाडकी बहीण योजनेची सप्टेंबर महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे। तुम्ही म्हणताय ई-केवायसी साठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असणार आहे आणि त्यावरचा ओटीपी तुम्हाला टाकावा लागणार आहे। पण जर नंबरच नसेल तर मग हा ओटीपी येणार कसा, तर लक्षात घ्या, यासाठी तुमच्याकडे अजूनही वेळ आहे। लवकरात लवकर तुमच्या जवळील महाई सेवा केंद्र असेल किंवा पोस्टामध्ये जाऊन तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर बदलून घ्या। 4-5 दिवसांमध्ये ही प्रक्रिया होऊन जाते, जेणेकरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करताना तुम्हाला अडचण येणार नाही। आणि अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेगळी असते, बँकेची पोस्टाची ई-केवायसी वेगळी असते। दोन्हीचा एकमेकाशी कोणताही संबंध नसतो, त्यामुळे हे महत्त्वाचे काम लवकरात लवकर करून घ्या। आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्याची रील आपल्या प्रोफाइलवर आहे, त्यामुळे ती रील पहा आणि तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे याची खात्री आजच करून घ्या। तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट मध्ये विचारा। रील शेअर, फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।